नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आता वाजले आहेत सकाळचे 7. तर इथे मुलांचे आवराआवरी करून मुलंही आता शाळेत गेली आहे आणि आता इथे अंगणात शेणाचा सडा टाकायचा आहे. तर त्याआधी घरात आता झाडलोट वगैरे करून नंतरच इथे सडा टाकून घेणार आहे. तर सकाळी आधी एकदा झाडलोट झालेली असते, त्यानंतर अंघोळ वगैरे उरकली की इथे मिस्टर आमचे देवपूजा वगैरे करून घेतात. देवपूजा करून मुलांना शाळेत सोडवतात आणि त्यानंतर माझी तयारी असते नाश्ता वगैरे उरकायची आणि मुलांना नंतरूनच डबे दिले जातात, कारण सकाळी 7:10लाच मुलांची शाळा असते. इतक्या सकाळी कधी कधी डबा होतो, कधी नाही होत. आणि आता वाजले आहेत 9, तरी मुलांना त्यांनी डबे वगैरे नेऊन दिले, त्यांचा नाश्ता वगैरे उरकला आणि तेही गेले आता दुकानावर. म्हणलं आता चला, आता सगळं घरातलं सगळा पसारा इकडे तिकडे पडलेला असतो, मुलंही पुस्तकं कुठेही ठेवतात. मग त्यामुळे ते सगळं उरकून व्यवस्थित ठेवून नंतर झाडलोट करायची. तर आज आहे धर्मनाथ बीज. तर आता धर्मनाथ बीजेसाठीचा स्वयंपाकाचीही मला तयारी करायची आहे. तर त्यासाठी आंबील, घुगऱ्या आणि चपाती आणि भाकरीचा मलिदा केला जातो. तर आजच मी तुमच्यासोबत ही संपूर्ण रेसिपी शेअर करणार आहे. तर त्याआधी ते सगळं आता पसारा उरकून घेते. तर सकाळ सकाळ आपले सगळ्यांची खूप धावपळ होत असते. आता रोजच्या रोज हे डबे काढून झाडणं होत नाही, त्यामुळे 8 दिवसातून एकदा तरी असं काढून झाडावं लागतं. आणि आता सगळी झाडलोट झाल्यावर मी फ्रेश झाले, नाश्ताही केला आणि आता पटपट दुपारचा स्वयंपाक करून घेते. तर हे आंबीलचं पीठ कसं आंबवायचं याचा एक मी काल शॉर्ट व्हिडिओ टाकला होता. हे पीठ छान असं फुगलं आहे, छान आंबले. तर याचीच आपण आता आंबील बनवणार आहे. आणि आता त्याचबरोबर हे भिजवलेले कडधान्य तर छान असे फुगले आहेत. वरण भाताबरोबरच हे कडधान्य शिजवून घ्यायचे. तर यातलं पाणी काढून पुन्हा दुसरं पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून घ्यायचे. तरी ते मी हे कडधान्यांमधलं पाणी काढून घेतलंय. आता यामध्ये थोडंसं दुसरं पाणी टाकून घ्यायचं. तर जास्त न टाकता ह्या धान्याबरोबर जेवढं पाणी राहील तेवढंच ठेवायचं ह्याच्या बरोबरीने. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. त्यामध्ये साधारण 1 चमचा इतकं मीठ टाकून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आता त्याचबरोबर इथे वरण भातही लावून घेणार आहे. त्यातच आपल्याला तर मीठ, तांदळातही ते मी मीठ टाकून घेतले. तरी ते मी 1 मिरची टाकली आहे, थोडीशी हळद, थोडंसं हिंग आणि अर्धा टमॅटो ते बारीक चिरून टाकलाय. आता हे तिन्ही कुकरला मी लावून घेते आणि याच्या 5 शिट्ट्या करून घेते. आणि आता इथे मी कुकर लावून घेतला, त्याचबरोबर भांडी सगळे घासून घेतले. तर भरपूर भांडी पडली होती सकाळच्या नाश्त्यापासून, चहापाण्यापासूनची आणि स्वयंपाकाची. आणि आता इथे आपला कुकरही झालेला आहे, थंडही झाल्याची वाफही गेली आहे. आता आपण हा उघडून बघूयात. तर आता दुपारच्या जेवणासाठी ते मी वालही कुकरला लावले होते शिजायला. तर इथे वरण भात आणि हे शिजवलेले धान्यही काढून घेतलेत. तर आता तुम्हाला दाखवते सगळे धान्य कसे व्यवस्थित शिजलेत का नाही ते. तर इथे तुम्ही पाहू शकता हरभराही छान असा शिजलेला आहे. आता आपण शेंगदाणा चेक करूयात. तर शेंगदाणा छान मस्त असा मऊसूत शिजलेला आहे. त्यातले गहू आणि ज्वारी छान असे शिजलेत. तर अशा पद्धतीनेच हे शिजायला लागतं, म्हणजे हे चवीला छान लागतं. तर आता हे मी साईडला ठेवून देते. हे संध्याकाळच्या नैवेद्यासाठी आपल्याला हे परतायचं आहे, पण त्यासाठी आता हे उकडून घेतले होते. तर आता दुपारच्या जेवणासाठी इथे मी वरणाला फोडणी दिली, राजमाची भाजी केली आणि आता आम्ही सगळेजण म्हणजे मुलींनी मी जेवण करून घेणार आहे. आणि आता आमचं जेवण वगैरे उरकले. आता इथे दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि मुलांची सडा मारण्याची धावपळ चालू आहे. तर त्याआधी ते भरपूर असं पाणी मारून घेतलं, म्हणजे सडा चांगला बसतो. तर इथे कस्टमरही आले आहे ब्लाऊज शिवण्यासाठी. तर आता इथे मुले सगळ्या झाडांना वगैरे सगळीकडे पाणी मारून घेत आहेत. तर मुलांना ही अशी कामं करायला खूप मजा वाटते. माझ्या मुलाला तर हे झाडांना पाणी घालणं, दारात अंगणात पाणी शिंपडणं हे खूप काम आवडतं.
तर इथे पाहू शकता आता सगळीकडे यांनी पाणी वगैरे मारून घेतलं आहे आणि आता शेणाचा सडा वगैरे देऊन घेणार आहे. तर इथे थोडंसंही धुवून घेतो आहे. तर इथे टपात शेणाचं पाणी वगैरे करून झालेलं होतं. आता मुलांना सांगत होते तिथे ह्या बाजूने व्यवस्थित असा सडा मारून घ्या, तर त्यांना दाखवत होते. आणि आता मुले आता इथं सगळ्या अंगणात सडा मारून घेणार आहेत. चला तर मग आता इथे मुले त्यांची कामं करतायत, तोपर्यंत मी माझ्या स्वयंपाकाला लागते. तर आता आपण आंबील करून घेऊयात. तर त्यासाठी ते 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि 1 छोटीशी मिरची आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. त्यात थोडंसं मीठ टाकून वाटून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं. आता आपण फोडणी करून घेऊया. आता इथे पातेल्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आता ही वाटलेली मिरची, लसूण यामध्ये टाकायचं आणि हे अगदी थोडंसं परतायचं. आता हे थोडंसं परतून झालं की यामध्ये आधी थोडंसं हिंग घालायचंय, ते मिक्स करायचं. आणि आता यामध्ये 1 तांब्या पाणी टाकायचं. पाण्याला उकळी येऊन द्यायची. त्यात आणखीन थोडं पाणी घालतो, मिरची मिसळलेली. तर आता इथे पाण्याला उकळी आली आहे. गॅस स्लो करायचा. यात बारीक चिरलेली कांदा पात टाकायची 1 चमचाभर. आणि आता आपण जे पीठ आंबवून घेतलं होतं ते यामध्ये थोडं थोडं टाकून विस्करणे हटून घ्यायचंय. तर आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून हे सतत हलवत राहायचंय, म्हणजे खाली चिटकत नाही. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आता फुगायला लागली. आता याला छान अशी उकळी येऊन द्यायची, शिजून द्यायची 5 मिनिटं. तर ते मस्त आपले ही आंबील छान असे फुगले आहे. आता ह्याला 1 उकळी आली की झाली आपली आंबील तयार. तर इथे छान अशी उकळी आली आहे. आता गॅस पूर्ण स्लो करायचा आणि 5 मिनिटं उकळून घ्यायचे. तर इथे 5 मिनिटं झाली आहे. आंबील मस्त अशी उकळली आहे, खडखड आणि छान अशी शिजली आहे. मस्त सुगंध येतोय. आता गॅस बंद करायचा. आता हे झाकण ठेवून आपण घुगऱ्या परतून घेऊया. आता कढईत त्याला तेल टाकून घ्यायचं 1 मोठी पळी. आता इथे तेल गरम झालं की 1 चमचा जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान तडतडली आहे, थोडंसं हिंग टाकायचं. आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा सांबार मसाला. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. तर हे पूर्ण आटवायचं, यामध्ये पूर्ण सुकं करून घ्यायचंय. आपण हे आता ह्यामध्ये शिजताना मीठ टाकलेलं होतं, आता थोडंसंच मीठ टाकायचंय. आता यात थोडीशी हळद टाकायची आणि आता मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवून आपण हे पूर्ण आटून घेऊयात. तोपर्यंत पीठ मळून घेते. आता इथे पीठ मळण्यासाठी मी परातीत पहिलं थोडंसं पाणी टाकलं. 5 ते 6 तासापर्यंतच पीठ मळणार आहे. चवीनुसार मीठ. आता हे मीठ व्यवस्थित पाण्यात असं विरघळून घेतलंय.
तर इथे मी 3 मोठे चमचे पीठ घेतले, 4 मोठे चमचे पीठ घेतले. तर एक थंब करण्यासाठी थोडंसं पीठ लागणार आहे. आता हे पीठ आपल्याला घट्ट मळून घेणार आहे मी आधी. तरी ते हे पीठ घट्ट मळून झालं आहे. आता एक थंब करायचा, त्यासाठी थोडंसं पीठ काढून घेते. आता ह्या उरलेल्या पिठाला मी तेल पाणी लावून छान असं मऊ करून घेते आणि पीठ भिजत ठेवते. तरी ते आता जे पीठ बाजूला काढून ठेवलं होतं ठम करण्यासाठी, इथे मी आता ठम करून घेतला आहे. पंचवातीचा असा पद्धतीने ठम केला आहे. आता हा उकडून घ्यायचा आहे. आता इथे घुगऱ्यांमधलं पाणी पूर्ण आटले का ते चेक करूयात. तर ते घुगऱ्या छान झाल्यात, पूर्ण पाणी यामधलं आटलेलं आहे. आता एकदा हे उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा घुगऱ्या झाल्या. आणि आता ह्या सर्व बाजून व्यवस्थित हलवून झाल्या की यावर पुन्हा आता झाकण ठेवून घ्यायचं, गॅस बंद करायचा. तर आता इथे घुगऱ्या झाल्या आहेत आणि आता चपात्याही करून घेतल्यात. आता ह्या चपात्या थंड होतात तोपर्यंत इकडे 2 भाकरीही करून घेते. आता या चपात्या आणि भाकरी पूर्णपणे थंड करून मिक्सरला या दोन्हीचाही सेपरेट चुरा करून घ्यायचा. आणि एकीकडे मोठी मुलगी रांगोळी काढत आहे. आता इथे चपातीचा आणि भाकरीचा मिक्सरमध्ये छान असा चुरा करून झाला. आता यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा. इथे आपल्या आवडीनुसार यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे. तिथे मी 1 वाटी गूळ घेतलाय. आता 1/2 वाटी गूळ मी ते भाकरीमध्ये टाकून घेतो. आता हे दोन्हीतलाही गूळ व्यवस्थित मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्यायचंय. आता यामध्ये थोडंसं तूप टाकून हे फिरवून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने चपातीलाही तूप टाकून याचं फिरवून घ्यायचं. आणि ते पुढची क्लिप शूटच झाली नाही, तरी ते मी गूळ आणि भाकरीच्या मलिद्यामध्ये थोडासा हरभरा, थोडेसे बारीक चिरलेले गाजर आणि थोडी कांदा पात टाकून छान असा मिक्स करून घेतलंय. आणि अशा पद्धतीने हे नैवेद्याच्या ताटही भरून घेतलं. आता इथे कणकेचा जो ठम बनवला होता त्यामध्ये तूप टाकलंय आणि इथं दिवाळी लावून घेतलंय. तर इथे मी झालेला नैवेद्य देवाला दाखवून घेतला. आणि लगेचच आरतीही करून घेतली. आणि आता इथे लगेचच आरती झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून इथं तळी भरून घेतली. आणि आता तळी भरून झाली की इथे सगळ्या मुलांना हा नैवेद्य खायला दिलाय. आणि आम्ही लगेच जेवण वगैरे उरकून घेतली. तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस आम्हा सगळ्यांना खूप छान आनंदात गेला. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.